वाला है ना, देश दिखा, इलेक्शन कमिशन वाला है ना, देश दिखा, एक का मतलब आरो तू लिस्ट नाही मॅडम ऐका, मी स्वार नाही, तुम्ही इथे इलेक्शन कमिशन दिखा, चलो ना आम्ही सगळे आम्ही दाखवू ना, मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा म्हणजे स्वतः जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आणि सन्माननीय नेतेगण आहे त्या नेतेगणांचं एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याबद्दल म्हणजे जे समजून आलं पहिले आमदार होते आता पुन्हा आमदारकी लढून राहिले त्यांचं असं म्हणणं आहे की बा विनाशकाली विपरीत बुद्धी, विनाशकाली विपरीत बुद्धी याकरिता कारण की मित्रांनो आपण जर बघून राहिलो की ज्या पद्धतीने की आहे हलवा समाजामध्ये आज तुमचा पोरगा बंटी बाबा शेळकेची वाढ होणार, जिस प्रकार से आपका छोटा भाई आपका अपना बंटी बाबा शेळके का कि भारतीय जनता पार्टी में बढ़ती हुई लोकप्रियता देखकर वो जो लोग हैं आज मेरा जो कार्यालय है बांग्लादेश पुलिस चौकी के पास, बांग्लादेश पुलिस चौकी के पास मेरा छोटा भाई सागर चौहान जिस प्रकार से मैंने कल भी वीडियो में बताया था उसी तरीके से सागर को मारहाण भी की. सागर ने जो है वहां पर वो तांडापेट के पचमौली के उसी तरह बांग्लादेश के सभी क्षेत्र में मराठा चौक के क्षेत्र में सागर हो गया, केतन निंजे हो गया, मेरा भाई अनिल बोरीकर हो गया, शशांक बोरीकर हो गया, उसी के साथ साथ में कुणाल पराते हो गया, अभिजीत डोलफोड़े हो गया. जितने भी मेरे छोटे भाई जो हलवा समाज के भी जो साथी है, हलवा समाज के जो मेरे छोटे भाई है, इनके माध्यम से जो है हमने जो जनगण मन यात्रा जो की थी हलवा समाज के हर घर तक जो है आपका बेटा आपका भाई बंटी बाबा शेळके पूछा हुआ था. और सुबह से एक तरफा मतदान मध्य नागपुर के हर एक क्षेत्र में हर एक बूथ में जो है आपके छोटे भाई बंटी बाबा शेळके को वहां पर मिल रहा था. लेकिन उनके पैरों तले से जमीन तब सक गई जब उन्हें पता चला कि हलवा समाज के भी सम्मानीय मतदाता जो है मेरे हलवा समाज के सम्मानीय मतदाता है जिन्हें मैंने रक्तांजलि अर्पित कर मैंने अपने समाज की हलवा समाज की कसम खाई है कि ये शेळके परिवार का जो लड़का आपका अपना बेटा बंटी बाबा शेळके जो है यह शेळके परिवार की कसम खाता है कि जब तक मैं अपने हलवा समाज को न्याय दिलाकर नहीं दूंगा तब तक जो मेरे आखिरी आसपास तक जो मैं उनको न्याय दिलाकर ही मैं दम लूंगा. कहीं ना कहीं पर लोकप्रियता बढ़ते हुए क्योंकि आपने अगर देखा होगा कल मैंने करीब 850-900 मकानों तक जो है वहां के सम्मानीय सदस्यों तक मेरी मायावती विठ्ठल रुक्मिणी तक जो है मैंने चाय भी वहां पर परोसी. मैंने कहीं ना कहीं पर एक संदेश भी दिया बच्चों के जहन में संदेश दिया कि दारू छोड़ो चाय पियो दारू छोड़ो. बच्चों से लेकर तो बुजुर्गों तक ये बंटी बाबा शेळके का आपके अपने बेटे बंटी बाबा शेळके का संदेश जो है हलवा समाज के सभी समाजों के हर घर तक वहां पर पहुंचा, चाहे वो मराठा समाज रहे, कुणबी समाज रहे, तेली समाज रहे, कोई भी समाज, कि बस यही है वो संदेश एक तरफ से पहुंचा. और दोस्तों अभी आपको मैं बताना चाहूंगा कि ये लोग इतने कुटिल नीति अपना रहे हैं कहीं ना कहीं पर जो है क्योंकि आप सभी को पता है दोस्तों कि मैं पैसे से जो है मैं ज्यादा सक्षम नहीं हूँ और हमारी लड़ाई जो है धनशक्ति और जनशक्ति की हमारी लड़ाई है. हर घर तक जाकर आपको पता है कि आपके बेटे बंटी बाबा शेळके की पैरों की सूजन से लेकर थकावट से लेकर आपने सभी चीजें देखी हुई है. लेकिन एक बच्चों को 18-19 साल के बच्चों को घेर के मारना ये ठीक है क्या? एक मेरा साथी है पराते, एक मेरा साथी है पौनीकर, एक मेरा साथी है रणदीवे, ऐसे मेरे हलवा, एक मेरा साथी है ढोलके, एक मेरा साथी है खाफीकर, ऐसे मेरे छोटे भाई जो मेरे हलवा समाज के मेरे समाज के ऐसे मेरे छोटे भाइयों को जो है भारतीय जनता पार्टी के माध्यम से उनके नेता और कार्यकर्ताओं ने जो है क्योंकि आपके बेटे बंटी बाबा शेळके की लोकप्रियता बढ़ रही थी सुबह से जो है मतदान जो है तांडापेट, पाचपौली, मराठा चौक, चंद्रभागा नगर, बांग्लादेश पुलिस चौकी यहाँ के सभी परिसर के हर गली में से जो है हलवा समाज एक बड़े तादाद में जो है आपके बेटे बंटी बाबा शेळके को मतदान दे रहा था. तो अभी 2 बजे की घटना है दोस्तों. ये 2 बजे इन लोगों ने हमारा जो कार्यालय है वो कार्यालय में आप अगर जाकर देखोगे वहां पर टीवी भी नहीं है, वहां पंखा नहीं है, वहां पर एसी नहीं है, वहां कांच नहीं है, वहां पर साथियों जो है टेबल और कुर्सियां भी नहीं है, वहां पर सिर्फ 17 जी बिछी हुई है. ऐसे कार्यालय से जो है हम लोग पिछले 2 महीने से हम काम कर रहे थे. कहीं ना कहीं पर इनकी आंखों में वो सारी चीजें आई और ऐन समय पर जो है ये लोगों ने साथियों वहां पर जो है पैसे के बंडल उन्होंने फेंके और फेंकने के बाद में प्रशासन को अपने साथ में लेते हुए प्रशासन को अपने साथ में लिया. प्रशासन जो है एक प्रकार से देखा जाए तो मैं प्रशासन की बहुत ज्यादा सम्मान करता हूँ, लेकिन प्रशासन को जो है ये लोग धमकी दे रहे हैं कि अगर आपने हमारा काम अगर नहीं किया तो हम आपकी ट्रांसफर जो है गढ़चिरौली कर देंगे. आपको सभी को साथियों पता है कि पुलिस प्रशासन की लड़ाई जो हमने पूरी ताकत से हमने लड़ी हुई है
पुलिस प्रशासन भी कान में अगर मुझे कहता है कि बंटी हमें ये करना पड़ रहा है, तो हमारी ये लोग आमची बदली बनते गडचिरोलीमध्ये करून टाकेल। मैं आप सब लोगों से करबद्ध निवेदन करना चाहता हूँ की मित्रांनो, माझ्या हलवा समाजाच्या सर्व मतदारांना मी विनंती करू इच्छितो की आपण या पूर्ण ताकदीने मतदान करा। कारण की ताकदीने मतदान करत असताना जे आहे, कारण की या भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळींचे म्हणजे विनाशकारी विपरीत वृत्ती झालेली आहे। हे लोक जे आहे, या लोकांना माहित आहे की यांची हार निश्चित आहे, सुनिश्चित आहे। हलवा समाजाच्या प्रत्येक सन्माननीय नागरिकांनी किंवा मध्य नागपूरच्या प्रत्येक सन्माननीय मतदाता नागरिकांनी आपलं मन बनवलेलं आहे की त्यांना आपला पोरगा बंटी बाबा शेळकेला निवडून आणायचा आहे। तर मित्रांनो, सागर चव्हाण झाला, माझा भाऊ लहान भाऊ पराते झाला, बोरीकर झाला, ढोलके झाला, कापेकर झाला, पवनीकर झाला, खडगी झाला, रणदिवे झाला, अशा माझ्या हलवा समाजाच्याही लहान भावांना जे आहे पाचपौलीच्या ठाण्यामध्ये जे आहे यांनी नजरकैदेत आता ठेवलेला आहे, डिटेन केलेला आहे, जेलमध्ये टाकलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आता तो 18-19 वर्षाचा मुलगा जो आहे तो खरंच पैसा पाठवू शकतो का? आणि आपणही बघून असले, आम्ही जर पैसा जर आमच्याजवळ जर असता, आम्ही धावून आम्ही घरोघरी जाऊन आम्ही प्रचार केला असता का? आम्ही आमच्या जो फक्त एक स्कूटी गाडी आहे, आपण सर्वांना चिरपरिचित आहे। आपण जे मध्य नागपूरमध्ये वापरत असताना मग इतवारीतल्या क्षेत्रातले सन्माननीय नागरिक असो, महालमध्ये असो, सुरेशपूरचे असो, मोमीनपुरातले असो, बांगलादेशचे असो, तांडापेठचे असो, राऊत चौकातले असो, या संपूर्ण मध्य नागपूरात जुनी मंगळवारीतले असो, शिवाजीनगरचे असो, भूतेश्वरनगरचे असो, मित्रांनो सर्व सन्माननीय नागरिकांना माहिती आहे की आमचा जो पैसा नाही आहे, आम्ही जे आहे घरोघरी जाऊन आमच्या आई बहिणींचे, आमच्या माया माऊलींचे, आमच्या विठ्ठल रुक्मिणींचे आम्ही पाया पडून राहिलो। मित्रांनो, आता अशा वेळी आता आम्ही काय करायचं? अशा वेळी आता समजून चला, तिथे जर भारतीय जनता पक्षाने आणि बजरंग दलाच्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जर ते आमच्या बंटी बाबा शेळकेचं कार्यालय त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे। आपल्याला माहितच असेल 3-4-5 दिवसापासून जे आहे बागलाखाड्यामध्ये या लोकांनी जे आहे आमच्या सभेमध्ये येऊन गोंधळ केला, गंगापुत्राच्या सभेमध्ये येऊन या लोकांनी गोंधळ केला। आमची सभा महाल परिषदात जेव्हा चालू होती तिथे जाऊन त्यांनी गोंधळ केला आणि त्यानंतर आमची सभा जुनी मंगळवारीमध्ये मित्रांनो सुरू होती, 9:30 वाजता रात्री येऊन या लोकांनी येऊन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गोंधळ केला। मित्रांनो, आम्ही तर संविधानिक पद्धतीने आमची निवडणूक आम्ही लढून राहिलो, आम्ही कोणासोबत भांडण केलं नाही। बडकर चौकात आमचे मित्रांनो आमचे बॅनर फाडले, आमचे बॅनर फाडल्यानंतर माझ्या 2 भावांना जे लहान भावांना ते 12-15 लोकांनी 12-15 लोकांनी येऊन भारतीय जनता पक्षाच्या, कारण की जे नेते आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना मी नाही बोलून आलो, पण एक विशिष्ट जे नेते आहे त्यांना त्यांच्या गर्व त्यांना खूप जास्त आलेला आहे। त्या गर्वाचा जो आहे, कारण की त्यांचेच नेते मंडळी भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य कार्यकर्ते नेते म्हणून राहिले की विनाशकारी विपरीत बुद्धी बनत आहे। किंवा प्रियंकाजी गांधी बडकर चौकात आल्या, त्यांना जे आहे त्यांनी जेव्हा माझ्या हातात तिरंगा होता किंवा देश का झेंडा तिरंगा नाही चलेगा दो रंगा असं जेव्हा मी तिथे ब्रीदवाक्य दिलं, माझ्या हातात तिरंगा झेंडा होता बडकर चौकामध्ये, तर प्रवीणजी दटके यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे आहे तिथे गच्चीवर उंचावून जे आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाचे झेंडे दाखवले, त्याचं स्वागत आहे मी असं त्यांना केलं। म्हणजे त्यांना मोहब्बतची दुकान जे आहे किंवा प्रेमाने आपण जे आहे त्यांचं हृदय आपण जिंकलं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये होती। पण शेवटी तेच झालं की बा देश का झेंडा तिरंगा नाही चलेगा दो रंगा हे ब्रीदवाक्य मी देवाजींना म्हटलं। मी तिरंगा जेव्हा फडफडवत होतो, लहरावत होतो, त्यांना म्हटलं की बा तुम्हाला तिरंग्याचं जर अपमान जर करायचं असेल तर तुम्ही जे आहे तुम्ही आपले झेंड्यावरती ठेवा 2 रंगाचे, आणि जर तिरंगाचा सन्मान अभिमान जर तुम्हाला तिरंगाचा असेल, अभिमान तुम्ही जर बाळगत असाल तर तिरंगासमोर कुठल्याही पक्षाचा झेंडा असो, तो मग काँग्रेसचा पंजा असो की भारतीय जनता पक्षाचा कमळ असो, कोणताही झेंडा तिरंगाच्या समोर जो आहे आपण खालीच केला पाहिजे। कारण की तिरंगा जे आहे आमच्या हृदयामध्ये आहे। मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण देशवासियांच्या, मध्य नागपूरच्या संपूर्ण जनता जनार्दनांच्या जे आहे हृदयामध्ये तो मित्रांनो तिरंगा आहे। ती बाब झाली। मग त्यानंतर बडकर चौकामध्ये आपण जर बघितलं, मी सकाळी जेव्हा माझी बॅनर काढले होते त्यांना हात जोडून विनंती केली की बा जर माझ्या घरासमोर भारतीय जनता पक्षाचा जर एखादा मोठा नेता आला तर त्या नेत्याचा जर तो राष्ट्रीय स्तरावरचा नेता असेल तर मी त्याचा विरोध नाही करेन, मी त्याला फुलानी जे आहे त्याला फुलानी त्याचं स्वागत करेन। माझ्या आई आणि माझ्या लाडली धर्मपत्नीच्या माध्यमातून जे आहे त्यांची ओवाळणी करेन। कारण की नेता कुठल्याही पक्षाचा असो, अतिथी देवो भव जे आहे माझ्या रक्तामध्ये आहे, माझ्या संस्कारामध्ये आहे। मित्रांनो, एवढंच म्हणून राहिलो की बा माझ्या लहान भावांना जवळजवळ 12 लहान भावांना जे आहे या लोकांनी, त्या सागर चव्हाण आहे, पराते आहे, पवनीकर आहे, पुणेकर आहे, ढोलके आहे, कापेकर आहे, रणदिवे आहे है ना, आणि त्यानंतर डोरलीकर आहे, अशा माझ्या लहान भावांना जे आहे पाचपोली थाण्यामध्ये आतापर्यंत होते, तिथून आता पाचपोली थाण्यातनं 3-4 माझ्या लहान भावांना तिथे ठेवला आहे। त्याच्यानंतर त्यांना कुठे हे केलं माहीत नाही, कुठं ना कुठं बंटी बाबा शेळकेचा प्रचार जो आता थांबला पाहिजे। मी माझ्या लहान भावांची समजूत घालवली, माझ्या परिवारातल्या पूर्ण सदस्यांना तिथे पाठवलं, माझ्या मित्रांना तिथे पाठवलं। कारण की मित्रांनो, मला जे आता 6 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि या 6 वाजेपर्यंतचा वेळ मित्रांनो तुमच्याजवळ पण आहे। जागेवरती जे आहे हे लोक
मतदान हळू करून आले. मतदान जिथे इथे काँग्रेस पक्षाला म्हणजे बंटी बाबा शेळकेला जिथे इथं मतदान भेटत आहे तिथलं मतदान सुद्धा ते लोक हळू करून आले. हे मित्रांनो, एवढ्या वर्षांपासूनची माझी मेहनत आहे. आता ही मेहनत जी आहे ही आता सर्व तुमच्या हातामध्ये आहे. कारण की मेहनत खूप झाली, सेवाही आजपर्यंत केली आणि त्याच्यानंतर पण मला फक्त सेवाच करायची आहे मित्रांनो. मला काही ऍक्टिव्हा गाडीपासून मला फॉर्च्युनर गाडी घ्यायची नाही. आणि प्रत्येक अधिकाऱ्याला जाऊन सुद्धा म्हटलं मी प्रिसाइडिंग ऑफिसरला की साहेब मी तुमचे हात जोडतो, ते 20 तारीख तुमची आहे, 21 तारीख आमची आहे. कारण की विविध आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना जे आहे आपण निष्कासित करण्याचंही काम प्रशासनाचा पाठपुरावा घेऊन आपण मित्रांनो गेलेला आहे. अशा पद्धतीने जर ही लोक जर दलाल जर भारतीय जनता पक्षाचे बनत असेल आणि अशा ज्या चिठ्ठ्या आहे, मग अशा व्हिडिओमध्ये पण दाखवलं मित्रांनो, ही या ज्या चिठ्ठ्या आहे या चिठ्ठ्या आपण बघू शकता. या अशा चिठ्ठ्या आहे, ते जर इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या टेबलवर, राज्य निवडणूक आयोगाच्या टेबलवर पोलिंग सेंटरच्या मागे जर या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या जर चिठ्ठ्या जर असेल तर तिथे जे आहे तिथे आम्ही कोणताही गोंधळ केला नाही. आम्ही लिगली जे आहे लिगली तिथे आमची तक्रार नोंदवली की भाऊ हे काय आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही प्रचार करून आले का, तुम्ही हा शासनाचा जो पैसा आहे, शासनाचा पैसा तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भेटून आला की मध्य नागपूरची सन्माननीय जनता जनार्दन माझी आई माऊली आणि काकू म्हणजेच विठ्ठल माऊली यांच्या माध्यमातून, यांच्या टॅक्सच्या माध्यमातून पैसा भेटून आला. मित्रांनो, आम्ही थकलेलो आहोत, पण आता आजपर्यंत आम्ही गेलेली मेहनत जी आहे त्याचं नक्कीच तुम्ही फळ सकाळपासून इतक्या दिवसापासून जे आहे या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये मित्रांनो तुम्ही देऊन राहिले. पण माझ्या हलवा समाजाला माझी निवेदन आहे की तुमच्यापर्यंत येऊन, तुमच्या घराघरापर्यंत येऊन, तुमच्या सुखदुःखामध्ये तुमचा बंटी बाबा शेळके पूर्ण सामील झालेला आहे. आता अशा वेळी जेव्हा तुम्ही रस्त्यावरती माझ्यासाठी उतरले, मला मतदान करण्यासाठी मताधिक्याने जेव्हा निघालेले आहे, जुनी मुंबईतून मी चालतो, मला हलवा समाजाच्या आजही मी त्यांना म्हटलं निवडणुकीचा प्रचार प्रसार बंद झालेला आहे, तुम्ही माझं स्वागत नका करू. म्हणजे शेकडो आमच्या ताई बहिणी येऊन बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ बंटी भाऊ करत माझ्यासोबत जे आहे मला गळाभेट माझ्या ताई देऊन आल्या, मला हार माझ्या गळ्यामध्ये टाकून राहिल्या की बंटी भाऊ तू चिंता नको करू, तुझ्या बहिणी तुझ्यासोबत आहे. काकू येऊन राहिल्या, बेटा तू चिंता नको करू, तुझी आई तुझ्यासोबत आहे. आजी येऊन राहिली, एखादी आजीबाई येऊन राहिली म्हणून आली, बेटा नातू तू चिंता नको करू, तुझी आजी तुझ्यासोबत आहे. या हलवा समाजाच्या जे प्रत्येक घरापर्यंत जेव्हा मी मेहनत केली, त्यांच्या नाली गटरपासनं त्याच्या लहान लहान समस्यांचं निराकरण करून दिलं, राशन कार्ड बनवून दिले, संजय आणि निराधारचे पैसे त्यांच्या घरापर्यंत पोहोचून दिले, पॅन कार्ड त्यांचे बनवून दिले, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना त्यांच्या राबवून दिल्या, कुटुंब अर्थसहाय्याच्या योजना त्यांच्या राबवून दिल्या, बांधकाम मजदूर महामंडळाच्या अंतर्गत जे बांधकाम मजदूर आहे त्यांच्या योजना मी तुमच्या पोरगा बंटी बाबा शेळकेने राबवल्या. लाभार्थी घरेलू कामगार मोलकरी योजनेच्या माध्यमातून 90 रुपये दरवर्षी भरले, तर त्याच्यात लाभार्थी घरेलू कामगार मोलकरी योजनाला जो फायदा भेटते त्या योजना पूर्ण राबवल्या. त्याच्यामुळे अपार प्रेम जे आहे अशा हलवा समाजाच्या माझ्या आई बहिणींकडनं मला भेटून राहिलं. त्यांचं म्हणणं आहे की बंटी आम्ही फक्त आता यानंतर जे आहे बेटा तू आमच्या परिवाराचा सदस्य आहे म्हणून या भारतीय जनता पक्षाच्या एक म्हणजे गावेळी आलेल्या नेत्याला ज्यांच्यामध्ये ऍटिट्यूड आहे, त्यांची कंबर वाकत नाही, अशा नेत्यांच्या माध्यमातून जे आहे त्यांचे कार्यकर्ते जे आहे सगळ्यापासून माझ्या मागे लागलेले आहे. मी कशाही पद्धतीने त्यांच्यासोबत भांडण केले नाही. त्यांना वाटून आलं की बंटीने ज्या अपशब्दाचा वापर केला पाहिजे, भांडण केलं पाहिजे, पण मी पहिल्या दिवशीपासून पहिल्यापासून मी कधीच काय म्हणते द्वेष कोणाच्या मनात द्वेष ठेवत नाही. भलेही ते मला त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल द्वेष असेल, पण माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष नाही आहे. मी एवढंच म्हणतो की माझा लहान भाऊ सागर चव्हाण बोरीकर आहे, पुणेकर आहे, त्यानंतर डोरलीकर आहे आणि खडगे आहे, खाडे आहे आणि पवनीकर आहे, निमजे आहे, पराते आहे, यांना जे आहे ज्या पद्धतीने आता मोहाडीकर आहे, या सर्व माझ्या लहान भावांना जे आहे ते जाऊन घरोघरी जाऊन प्रचार प्रसार जेव्हा करत होते या लोकांनी जे आहे त्यांना षड्यंत्र रचून साजिश रच के मेरे छोटे भाइयों को जो है उन्होंने अभी जेल के अंदर डाला हुआ है. आप कितने भी जेल के अंदर डालोगे लेकिन मुझे मेरे हलवा समाज के ऊपर में पूरा भरोसा है, पूरा विश्वास है कि बांग्लादेश के हर एक घर से, तांडापेट के हर एक घर से, पाचपौली के हर एक घर से, मराठा चौक के हर एक घर से, चंद्रभागा नगर के हर एक घर से, बारसे नगर के बगल की कुराट पर बेट रहे, बारसे नगर रहे, हाँ टोपरी की कुआर रहे, टिमकी रहे, दादरा पुल रहे, पौनीकर मोहल्ला रहे, देवगरे मोहल्ला रहे, खापरे मोहल्ला रहे, ये सभी मोहल्लों से जूनी मंगलवारी रहे, चुनाखाई टेकड़ा रहे, हाँ छोटी गुजरी रहे, बड़ी गुजरी रहे, डीवरपुरा रहे, ये पिंटू साहू के सामने का परिसर रहे, सूर्यकांत साहू के सामने का परिसर रहे, घास बाजार का परिसर रहे, राहटे हॉस्पिटल के पीछे का परिसर रहे, इतवारी का परिसर रहे, ये सभी मेरे सम्मानीय हलवा समाज के जो मतदाता है वो मतदाता जो है उनके हृदय में बंटी बाबा शेळके बैठा हुआ है. बंटी बाबा शेळके के स्टिकर से लेके पोस्टर से लेके आपने उनके घरों पर जो लगाए हुए थे
सम्मानीय प्रवीण जी लटिया आपके कार्यकर्ताओं ने और आपके नेता ने आपने 150 लोगों की टीम लगाई थी। आज तक मैंने आपको बताया नहीं, लेकिन 23 तारीख के बाद में मैं इसका जरूर आपको जवाब दूंगा, लेकिन प्यार से जवाब दूंगा। आपकी तरफ द्वेष की भावना से प्रवीण जी मैं आपको जवाब नहीं दूंगा। मैं हर मंच के माध्यम से भी मैंने बोला कि आप मेरे बड़े भाई है, लेकिन बड़े भाई से रहने के बाद में मैंने तो छोटे भाई की जो ये कर्तव्य रहता है वो मैंने निभाया, लेकिन बड़े भाई का कर्तव्य जो है आज तक आपने निभाया नहीं। आपके मन में हमेशा द्वेष की भावना रहती है। कृपया करके मैं आपसे करबद्ध निवेदन